श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, ज्या क्षणाची तू वाट पाहत आहेस ते क्षण तुझ्या आयुष्यात आता जुळण्यासाठी तयार आहेत. तू ते स्वीकारण्यास तयार आहेस? जर तयार असशील तर होय म्हण. ते लवकरच तुझ्या आयुष्यात येत आहेत. अनेक आनंद तुझ्या जीवनात प्रवेश करण्यासाठी तयार आहेत, कारण ते देवाने थेट स्वर्गातून तुझ्यासाठी निवडक पाठवलेले आहेत. ते स्वीकार करण्यास तू तयार आहेस? जर असशील तर होय म्हणून स्वीकार कर. कधीकधी तुम्ही जे काही मागता तेच तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच प्रार्थना करणे चुकवू नका. प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला संदेशाच्या माध्यमातून दिले जाते. कधीकधी तुमच्या मनाला काही ताण, तणाव आणि संघर्ष निर्माण होतात, पण ते सर्व काही देवाच्या कृपेने तुमच्यापासून वेगळे केले जातात. माझ्या प्रिय बाळा, मला तुझी मदत त्या ठिकाणी करायची आहे जिथे तू स्वतःला एकटा मानतोस किंवा त्या संधीची तू वाट पाहत आहेस. ते सर्व काही घेऊन आलेला हा पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. या सर्व काही गोष्टी तुमच्या हाती नसतानाही देव तुमच्यासाठी काही गोष्टी निर्माण करतो, कारण देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे. तुम्ही कुठे, कोणत्या वेळेस आणि कुठल्या ठिकाणी असाल हे देखील सर्व काही निश्चित करणारा तुमचा भगवंत परमेश्वर आहे. तुमची कुठली इच्छा, कुठले परिवर्तन तुमच्यासाठी योग्य परिणाम देणारे आहे हे देखील तुमचा भगवंत तुम्हाला प्रदान करतो. तेव्हा भगवंतावर, परमेश्वरावर अतूट विश्वास दाखवा, कारण सर्वच काही परमेश्वर शक्तीने घडत आहे. तुमच्या जन्माआधीही मी तुमच्या सोबत होतो. तुमच्या संपूर्ण जीवनात मी तुमच्या सोबत आहे आणि जीवनानंतरही मीच तुमच्या सोबत असेल. काळजी करू नका. तुम्ही भरपूर आयुष्य, भरपूर आनंद प्राप्त करण्यासाठी इथे आहात. आज हा संदेश दिव्य आहे, पवित्र आहे आणि आध्यात्मिक आहे. तुमची ऊर्जा वाढावी म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे. काळजीत राहणे सोडा. जे काही मिळाले आहे त्यात आनंदी व्हा, कारण ते सर्व काही देवाकडून तुम्हाला प्राप्त आहे. एखादे नाते तुमच्याशी पटत नसेल, वादविवाद, संघर्ष सुरू असतील तर ते थांबण्याचा प्रयत्न करा. जर ते थांबत नसतील तर वेगळ्या होण्याचा प्रयत्न करा. मला माहीत आहे हे कठीण आहे, पण ते तुमच्यासाठी योग्य असेल. योग्य वेळेवर योग्य निर्णय होतील आणि तुम्ही सुखाने पुढे जाऊ शकाल. कधीकधी काही मित्र, काही नाते तुमच्यासाठी चुकीचे ठरू शकतात, कारण तुमची निवड, तुमची आकर्षकता त्याकडे जास्त असते, तर ते कधीकधी तुमच्यासोबत राहण्यास तयार नाहीत किंवा तुमच्याशी सुसंवाद करण्यास तयार नाहीत. त्यावेळेस तिथे जखडून राहणे चुकीचे ठरेल, तिथेच थांबणे चुकीचे ठरेल. तर तुम्हीही तुमची पुढची पावले उचला, पुढे जा आणि जे काही आनंद तुम्हाला मिळणार आहे त्यापासून वंचित राहू नका, तरच तुम्ही सुखी व्हाल. कधीकधी स्वतःसाठी काही निर्णय घ्या जे योग्य दिशेने पुढे जातील. कुणावर अवलंबून इतकेही राहू नका की कुणी तुमचा त्या ठिकाणी अपमान करेल. जर तुम्ही तुमच्यासाठी, स्वतःसाठी काही निर्णय घेत असाल तर ते योग्य होईल. माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत असतात आणि तुम्हाला पुढे नेण्यासाठी ते प्रेरितही करतात. अनेक संदेश तुमच्या पुढे येतात. तुम्ही त्यातील काही निवडक संदेश ऐकता आणि तुम्ही ते ऐकले पाहिजे यासाठी ते तुमच्या पुढे येतात. मनातला स्थिरता वाढवण्यासाठी, मनातील संकल्प पूर्ण करण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत येऊन थांबलो आहे. तुम्ही जर हा दिव्य, पवित्र आध्यात्मिक संदेश ऐकत आहात तर तुमची ऊर्जा वाढेल, तुमच्या मनातील पवित्रता वाढेल. या रात्रीतूनही तुमच्यासाठी अनेक चमत्कार येऊ शकतात. तुम्ही फक्त
या ब्रह्मांड शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास ठेवल्यास ते अधिक प्रकर्षाने तुम्हाला दिसू लागेल, जाणवू लागेल की जे काही हालचाल होत आहे, जे काही तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहे ते तुमच्या ऊर्जेला वाढवणारे आहे, तुम्हाला सकारात्मक करणारे आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीशी जोडणारे आहे ज्या तुमच्या आयुष्यात चांगल्या आहेत. मग ते एखादे नाते असो किंवा एखादे कार्य असो जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या कार्यासाठी तुम्ही अनुभव घेण्यासाठी तयार आहात, त्या कार्यात तुम्हाला यशाची प्राप्ती व्हावी म्हणून तुम्ही अनेक प्रयत्न करत आहात. मग आता तयार व्हा, कारण त्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुमच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंदाचे परिवर्तन घडणार आहे. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहेत. कधीकधी दैवी ऊर्जा तुम्हाला खूप काही देण्यासाठी तयार असते, पण तुम्ही तुमच्या मनातील गाठी सोडत नाही, ज्या नकारात्मकतेने बांधलेल्या आहेत. कधीकधी त्या सोडाव्या. काही विचार जे नकारात्मक आहे ते सोडावे आणि जे काही येणारे सकारात्मक आहे ते स्वीकार करण्यास तयार असावे. तेव्हाच ते परिवर्तन घडेल. जर तुम्ही शुभ मागत आहात तर त्यासाठी प्रयत्न करण्यास आणि जे काही समोर येत आहे ते स्वीकार करण्यास तयार असाल तरच शुभ घडणार आहे. तुम्ही जर प्रयत्न थांबवले तर अनेक गोष्टी तुमच्या हातून निघून जाऊ शकतात. म्हणून तयार व्हा. सकारात्मक परिणाम, सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळत राहील. दैवी ऊर्जा तुम्हाला त्या दिशेने नेत आहे. तुमचा प्रवास त्याच दिशेने करत राहा. तुमच्या सकारात्मक विचारांना वाढवा. उद्या जेव्हा सूर्योदय होईल तेव्हा तुमच्या मनात येणारे चांगले विचार ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करा. चांगल्या सवयी निरंतर आपल्या शरीराला लावा. मनाला चांगल्या विचारांची सवय लावा आणि इतरांसोबत वागताना चांगलेच वागा. कारण जे काही तुम्ही ब्रह्मांडाला द्याल तेच तुमच्याकडे दुप्पट होऊन परत मिळणार आहे. जर तुम्ही चांगले दिले तर चांगलेच येत राहणार आहे. बाळा, माझी मदत, माझे सहाय्य आणि माझे आशीर्वाद, माझे चमत्कार त्यांनाच प्राप्त होतात जे माझ्या आशीर्वादांवर विश्वास करून ते सर्व काही स्वीकार करण्यास तयार होतात, जे दैवी कृपेने त्यांना प्राप्त होते. आज तुमच्याकडे जे काही नाते आहे ते माझ्या कृपेने तुम्हाला प्राप्त आहे. तुमची इच्छा व्यक्त करा, तुम्ही प्रार्थना करा, कारण ती स्वीकार केल्या जात आहे. तुम्ही ते सत्य माना आणि जे काही तुम्हाला मिळालेले आहे ते स्वीकार करा. काही नात्यांमधून ताणतणाव आहे, संघर्ष आहे, तर काही काळात ते नसेलही. पण निराशा राखू नका. मनात कुणाबद्दलही द्वेष ठेवू नका आणि चुकीचे निर्णय घेऊ नका. निर्णय घेताना एकदा विचार करा आणि पुढे पाऊल टाका. देव परमेश्वर भगवंत निरंतर तुमची साथ देतो. तुम्ही तुमच्या मोठ्यांचा मान ठेवा, सन्मान द्या, तेच तुम्हाला परत मिळणार आहे. तुमचे लहानही तुम्हाला तेच परत देतील, यात शंका नाही. बाळा, माझी मदत योग्य वेळेवर माझ्या बाळांपर्यंत पोहोचते आणि जीवनात जे काही संघर्ष आहे, पश्चाताप आहे, ते सर्व काही संपून जातं. मी त्यांना मदत करतो आणि मीच त्यांना उंचावतो. आज थेट स्वर्गातून हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. हा जरी काही गुपित संदेश आहे तरी तो तुमच्यापर्यंत येणे महत्त्वाचा आहे. कारण कधीकधी तुमच्या मनाला काही नकारात्मक गोष्टी प्रभाव करतात. तो काढून टाकण्यासाठी मला तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला सकारात्मक करायचे आहे. तुमच्या ऊर्जेला वाढवायचे आहे. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने भरायचे आहे. तुम्ही पाहिलेले स्वप्न काही काळातच सत्यात उतरणार आहे. त्यासाठी तयार व्हा. परिश्रमाला घाबरू नका, कारण त्या प्रत्येक परिश्रमात मी तुमच्यासोबत असेल. माझी साथ तुमच्यासोबत असेल. नामस्मरण कराल तर तुमची शक्ती वाढेल आणि तुम्ही दुप्पट वेगाने ते कार्य पूर्ण करू शकाल. मला माहीत आहे की तू कधीकधी मनाने हरतोस, पण मला तुझी मदत करायची आहे. हा संपूर्ण महिना तुझ्यासाठी शुभ वार्ता, शुभ आशीर्वाद घेऊन आलेला आहे. तुझ्या आर्थिक संपन्नतेत वाढ व्हावी म्हणून अनेक संकल्प घेत आहेस. ते सर्व काही करत आहेस जे योग्य आहे. होय, मी ते पाहत आहे. कारण तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद घेऊन आलेला हा महिना संपूर्ण यशाने भरणार आहे आणि आनंदाने भरणार आहे.
तुझ्यासाठी काही आनंदाच्या बातम्या येत आहेत. त्यात तुझ्यासाठी ते सर्व काही मिळेल जे तू संपूर्ण इच्छाशक्तीने माझ्याकडे मागू पाहत आहेस. बाळा, माझी मदत तुला मिळणार आहे. माझे सहाय्य तिथे पोहोचते जो बाळ ते ऐकतो, मागतो आणि त्यासाठी प्रार्थना करतो. आज समजून जा की तुझी प्रार्थना मी स्वीकार केली आहे. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे. तू हे ऐकत असताना तुझी उपस्थिती दर्शव आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. बाळा, माझी मदत तुला त्या ठिकाणी मिळेल जिथे तुला ती मिळणे आवश्यक आहे. कोणी तुला कितीही नकारात्मक ऊर्जा पाठवण्याचा प्रयत्न केला तरीही मी ते तुझ्यापर्यंत येऊ देणार नाही. ते सर्व थांबवल्या जाईल आणि तुझ्या ऊर्जा वाढवल्या जातील. तू जे काही मागत आहेस ते मिळेल. आर्थिक संपन्नता, आर्थिक विपुलता, भरभराट याने तुमचे जीवन परिपूर्ण होईल. तुम्हाला कोणत्याच कमतरता भासणार नाही, कारण जीवन सुखाने भरल्या जाईल. स्वामी माऊलींचा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ज्या क्षणाला जे भक्त ऐकत आहे त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणारा हा संदेश त्यांच्या मनातील विचारांना पुढे नेणारा आहे, त्यांना सकारात्मकता देणारा आहे आणि त्यांच्या जीवनावर सुखद परिणाम करणारा आहे. जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या जीवनावर चांगले परिणाम हो, त्यांच्या इच्छा पूर्ण हो आणि त्यांच्यासाठी देव आशीर्वाद देवत, चमत्कार पाठवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी